पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळणार? आता सिंदूर गेला कुठे? सैनिक मारले गेले, त्यांच्यापेक्षा क्रिकेट मोठा आहे का? भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल. जावेद मियादादला यांनीच घरी बोलावलं. उद्धव ठाकरेंनी एकदा आरसा पाहावा आणि मग बोलावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोला. नवाज शरीफ यांच्याकडील केक खाऊन कोण आलं होतं याचं उत्तर फडणवीसांनी द्यावं. बाळासाहेबांवर टीका करणं कितपत योग्य हे जनता सांगेल, मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे यांचं उत्तर. ही बोगस जनता पार्टी, मतचोरीपासून सावध रहा. राहुल गांधींनी यांचा बुरखा पाडला. उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा. रोज म्हणतात वोट चोरी, पण या लोकांचं डोकं चोरी. आमच्या बहिणींच्या मताला चोर म्हणत असतील तर यांच्यापेक्षा मोठा चोर कोण? मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींसह विरोधकांवर निशाणा. जनतेनं मतदान केलं पण आपल्यापर्यंत पोहोचलं नाही. मतांमध्ये गडबड, मतचोरी करून हे लोक सत्तेवर. राज ठाकरेंचा सरकारवर आरोप. निवडणूक आयोगानं चौकशी केली असती तर 10 ते 12 वर्षातील सगळं समोर येईल. खेळ उघडा पडेल म्हणून सगळं प्रकरण दाबलं जाते. राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवरून राज ठाकरेंचं वक्तव्य. लोकसभेत विरोधकांच्या 31 जागा आल्या तेव्हा सगळं चांगलं. लोकसभेच्या वेळी मतचोरी झाली नाही का? अजित पवारांचा विरोधकांना सवाल. फक्त सकाळी 9चा भोंगा टीका करतो. अजित पवारांची नाव न घेता संजय राऊतांवर टीका. संग्राम भंडारेंचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मला संग्राम बापू भंडारे मधला बापू काढून टाकावा लागेल असं म्हणत संग्राम भंडारेंचा बाळासाहेब थोरात यांना इशारा. थोरात आणि संग्राम भंडारे यांच्यातील वादावर अजित पवारांची प्रतिक्रिया. मी अशा गोष्टींचं समर्थन करत नाही. प्रत्येकानं मानसन्मान देत वागलं तर वादविवाद होणार नाहीत, अजित पवारांचं वक्तव्य. आता माघार नाही. 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार. ओबीसीतून आरक्षणावर मनोज जरांगे ठाम. 29 ऑगस्टच्या मोर्चाच्या तयारीसाठी मराठा समाजाच्या राज्यभर बैठका. कायदा सुव्यवस्था बिघडू नये असं प्रत्येक सरकारला वाटतं. जरांगेंच्या मुंबईतील मोर्चावर अजित पवारांची प्रतिक्रिया. सरकार म्हणून जरांगेंच्या मोर्चाबद्दल चर्चा केली, अजित पवारांची माहिती. मराठा समाजाला 10% आरक्षण दिल्यानं तो प्रश्न संपलाय, मग जरांगेंचा आग्रह कशासाठी हे कळत नाही, छगन भुजबळ यांचा सवाल. जरांगेंनी कागद पेन घेऊन सरकारसोबत चर्चा करावी, मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सल्ला. ओबीसी आरक्षणासाठी मनोज जरांगे 29 ऑगस्टला मुंबईला येण्यावर ठाम. जरांगे पाटलांना संविधानाची भाषा कळत नसेल तर मग आम्ही बांगड्या भरल्या नाहीत, लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना इशारा. तर जरांगेंच्या आंदोलनाला काही आमदारांनी 10 लाखाची मदत केल्याचाही हाकेंचा आरोप. हाके स्वतः म्हणतायत की व्हिडिओ माझा पण आवाज माझा नाही. आपण व्हिडिओवर विश्वास ठेवण्यापेक्षा माणसावर विश्वास का ठेवू नये? ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची प्रतिक्रिया. जरांगेंची मागणी असंवैधानिक, मागेल ते मिळालं पाहिजे अशी आडमुठी भूमिका कोणी घेत असेल तर जशास तसं उत्तर देऊ, ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची प्रतिक्रिया. आपणच निसर्गाचं नुकसान केलंय, भोग भोगावे लागणार. शेतकऱ्यांनी नुकसानाची सवय करून घ्या. पंचनाम्याच्या मुद्द्यावर शेतकरी नेते पाशा पटेल यांचं अजब वक्तव्य. पाशा पटेल यांच्या वक्तव्याचा राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांच्याकडून समाचार. पाशा पटेल यांच्या तोंडून सरकारची भाषा, शेट्टींचा आरोप, तर पटेल यांचं वक्तव्य दुर्दैवी असल्याची जानकर यांची प्रतिक्रिया. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पुण्यातील प्रभाग रचनेला विरोध. निवडणूक आयोग आणि हायकोर्टात तक्रार केली जाणार. प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीनं केल्याचा आरोप. मुंबईतील लालबागच्या राजाच्या स्वागताची तयारी सुरू. स्वागत गेटवर यंदा तिरुपती बालाजीचा देखावा. गेटवरील मोठा हत्ती ठरतोय आकर्षणाचं केंद्र. बोरिवलीच्या काजूपाड्याच्या राजाचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. गंगा आरतीनं गणपतीचं स्वागत. मुंबईच्या ताडदेवमध्ये ओमसाई मित्रमंडळाच्या गणपतीचा आगमन सोहळा. एमपी मिल परिसरात आगमन सोहळ्याला गणेश भक्तांची हजेरी. अंधेरीतील साईलीला गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचं जोरदार आगमन. गणपतीच्या आगमनासाठी भाविकांची गर्दी. ठाण्याच्या विघ्नहर्ता गणेशाचं मोठ्या उत्साहात स्वागत. वागळे इस्टेटमध्ये ढोलताशाच्या गजरात रंगला आगमन सोहळा. ठाण्यातील पाचपाखडी परिसरात ढोलताशाच्या गजरात ठाण्याच्या राजाचं दिमाखदार आगमन. नरवीर तानाजी मित्रमंडळाचं यंदाचं 48वे वर्ष. फुलांची आरास केलेल्या रथावर ठाण्याच्या राजाचं आगमन. वाशी सेक्टर 15 इथल्या ए टाईप मंडळाचा अनोखा उपक्रम.
तब्बल 151 मशाल जाळत गणपतीचं केलं स्वागत। कोकणवासियांना घेऊन भाजपची रेल्वे चिपळूणमध्ये दाखल। भाजप कार्यकर्त्यांनी केलं गणेश भक्तांचं जल्लोषात स्वागत। प्रत्येक दिवशी 5 रेल्वे दादरमधून सिंधुदुर्गपर्यंत येणार। श्रावण अमावस्येनिमित्तानं जेजुरीच्या खंडोबा मंदिरात श्री मल्हारी सहस्त्रनाम यागाचं आयोजन। होम हवनात खांदेकरी, मानकरी, ग्रामस्थ, पुजारी वर्ग आणि अधिकारी सहभागी। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या कोलाडहून कार ऑन रोल सेवेला प्रारंभ। तो प्रवाशांच्या स्वतःच्या गाड्या रेल्वेतून सोबत कोकणात घेऊन जाता येणार। 5 वाहनं घेऊन पहिली गाडी रवाना। चाकरमान्यांचा अल्प प्रतिसाद। अंधेरी ते दहिसर आणि गुंदवली ते दहिसर मेट्रो मार्गिकेवरील प्रवास भाडं वाढण्याची शक्यता। भाडं निर्धारण समिती स्थापन करण्यासाठी MMRDAचा राज्य सरकारकडे प्रस्ताव। मुंबईत गणेशोत्सवासाठी लालपरी सज्ज। एसटीच्या 5103 बस आरक्षित। कोकणवासियांसाठी 7 सप्टेंबरपर्यंत अधिकच्या बस सोडण्याचा निर्णय। गणेशोत्सवात मुंबईकरांचा प्रवास सोयीस्कर। मुंबई मेट्रो 2A आणि मेट्रो 7 वर गाड्या रात्री 11 ऐवजी 12 वाजेपर्यंत धावणार। ही विशेष सेवा 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान उपलब्ध। जळगावात सोन्याच्या दरात 1100 रुपयांची वाढ। सोन्याचे दर GST सह 1,03,000 प्रति तोळा, तर चांदीसाठी प्रति तोळा 1,20,500 रुपये मोजावे लागणार। मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक। धीम्या मार्गावरील विद्याविहार, कांजूर मार्ग, नाहूर स्थानकांचा थांबा रद्द। चिपळूणमधील पिंपळी नदीवरील पूल पडला। अख्खाच्या अख्खा पूल नदीत कोसळल्यानं गणेशोत्सवात गावाकडे जाणाऱ्यांचे हाल होणार। पूल नदीत कोसळताना रिक्षा थोडक्यात वाचली। वाशिम शहराचा आराध्य दैवत असलेल्या बालाजी मंदिरात तान्हा पोळा। शहरातील बालगोपाल मातीचे आणि लाकडी बैल घेऊन तान्हा पोळ्यात सहभागी। 207 वर्षापासून तान्हा पोळा भरवण्याची परंपरा। जळगावच्या जामनेरमध्ये खंडेराव महाराजांचा 12 गाड्यांचा कार्यक्रम पार पडला। पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी हा कार्यक्रम होत असतो। कार्यक्रमाला मंत्री गिरीश महाजन यांची हजेरी। अमरावतीत लॉर्ड बुद्ध सर्किट मोटरसायकल एक्सपिडिशनचं स्वागत। तब्बल 5000 किलोमीटरचा प्रवास करून ही आंतरराष्ट्रीय यात्रा शांतीचा संदेश देणार। 3ही सैन्य दलातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा सहभाग। लातूर आणि नांदेड जिल्ह्यातील साखर कारखान्यात लाखो रुपये किमतीचे मेटल पार्ट्स चोरणाऱ्या टोळीला पोलिसांकडून अटक। 12 जणांच्या टोळीकडून वेगवेगळे 18 गुन्हे उघडकीस। 15,82,000चा मुद्देमाल जप्त। पुणे नाशिक महामार्गावर एका दुचाकीवरून 6 जणांचा जीवघेणा प्रवास। हा व्हिडिओ चाकणचा असल्याची माहिती।